मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. आज आपण एक प्रश्न बघणार आहे जो तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये बहुतेक वेळेस येतो. ठीक आहे. आता तो प्रश्न बघा काय आहे. आपल्याकडे 3 अंक दिलेले आहेत. कोणते 3 अंक दिलेले आहेत? 5, 8 आणि 7. ठीक आहे. तर ह्या 3 अंकांचा वापर करून आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे, बरोबर, आणि या सर्वांची बेरीज करायची. ठीक आहे. पण अट काय, यांच्यापैकी जे 3 अंक आहे ते 3 अंक एकदाच वापरायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. 3 अंक कितीदा वापरायचे? एकदाच वापरायचे. ठीक आहे. म्हणजेच समजा 5 आहे. 5 पासून कोणते 2 अंक तयार होतील? 8, 7 आणि यांच्यात बदल करायचा. तर काय तयार होणार? समजलं? म्हणजे 5 पासून 2 अंक तयार झाले आपले. तसंच 8 पासून काय उरलं? 5, 7 उरले ना. 5, 7 यांच्यात बदल केल्यानंतर 7, 5. कळालं? त्याच्यानंतर 7 घेतल्यानंतर उरलं काय? 5, 8 उरले ना. 5, 8 आणि 8, 5. कळालं काय करतोय आपण? म्हणजेच ह्या 3 अंकांचा वापर करून आपण काय केलं? 3 अंकी संख्या तयार केली. कळालं? तर अशा किती संख्या तयार झाल्या आपल्याकडे? 1, 2, 3, 4, 5, 6. आता प्रश्न कसा येणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये स्कॉलरशिपच्या, की हे 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येची बेरीज करायची. आपल्याला काय करायची? बेरीज. मग आता आपल्याला या सर्वांची बेरीज करावी लागेल ना. ठीक आहे. या सर्वांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. ठीक आहे. सांगा बरं. 7, 8. 7 अधिक 8 15. 7 15 आणि 7 22. 22 आणि 5 27 आणि 8 35. 35 आणि 5 40. म्हणजे 0 इथे आला, 4 आजच्याला गेलं. बरोबर. मग आता काय, परत यांची जर बेरीज केली तर ती 40च येणार आहे. ठीक आहे. 40 अधिक 4 किती? 4. 4 आजच्याला. परत या सर्वांची बेरीज केली तर ती किती येणार आहे? 40च येणार आहे. बरोबर. 40 अधिक 4 किती? 44. समजलं? तर हे आपलं उत्तर येते याचं. आलं लक्षात? पण आता हे गणित आपण सोडवलं, किती वेळ गेला आपल्या याच्यामध्ये? 1 मिनिट. 1 मिनिट लागलं का आपल्याला? सगळ्यात आधी तर आपल्याला संख्या बनवावं लागलं आहे ना. संख्या बनवल्यानंतर काय आलं? त्यांची बेरीज केली आपण, है ना. म्हणजे आपले परीक्षेमध्ये 3-4 मिनिटं आपल्या याच्यामध्ये जाणार आहे. बरोबर. अशा प्रकारचा प्रश्न आला तर. ठीक आहे. मग त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काय करतो, याच्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो. कळालं? आता ती ट्रिक बघा काय आहे. 3 अंक आहे ना आपल्याकडे. किती अंक आहे? 3. मग आपण करायचं काय? 1 गुणिले 2 करायचं. 3 पर्यंत जायचं नाही. 2 अंक आहेत, 2 पर्यंतच घ्यायचं. कळालं? त्याच्यानंतर यांची बेरीज करायची. किती आहे? 5 अधिक 8 13 अधिक 7 20. बेरीज करून किती आलं? 20. समजलं? किती अंक आहे एकूण? 3 अंक. म्हणून इथे काय करायचं आपण? 1 1 1 किती वेळेस घ्यायचं? 3 वेळेस घ्यायचं. समजलं? मग आता काय करू बघा. 1 गुणिले 2 किती येतात? 2. 2 गुणिले 20 किती येतात? 40. आणि 40 गुणिले
एक 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 केलं तर आपलं उत्तर हेच येणार आहे की नाही? आलं का बरोबर आपलं उत्तर? कोणाला काय अडचण याच्यामध्ये समजलं?